रोज रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा सुचत नसेल किंवा रात्रीचं जेवणासाठी पटकन काहीतरी करायचं असेल तर या प्रकारचा पराठा करा. नक्कीच खमंग खुसखुशीत कुठल्याही चटणीसोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत जाईल. आणि घरी असलेल्या साहित्यापासून ही मी फुटाण्याची डाळ घेतली आहे. ही वाटीभर डाळ आहे. तुम्हाला जेवढं हवं असेल तुम्ही त्याप्रमाणे घ्या. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्नचं प्रमाण भरपूर असतं या डाळीमध्ये. हलका आपण भाजून घेतलं आहे. आता त्याला थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. मी कणिक घेतली आहे, त्यात काळे तीळ, थोडंसं मीठ आणि कसुरी मेथी, थोडंसं बाहेरचं आवरणही दिसायला छान आणि थोडंसं खमंग होण्यासाठी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता किंवा अजून काहीतरी पालक, मेथी वगैरे बारीक कट करून टाका. याला पातळसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि तेल लावून पीठ मऊ व्हायला ठेवा. तोपर्यंत आपण हे सारण तयार करून घेऊया. मी मिक्सरमधून पावडर करून घेतलं आहे. यात लाल तिखट, आता लाल तिखट मी माझ्या मुलीसाठी थोडंसं कमी तिखट बनवायचं होतं त्या हिशोबाने टाकलं आहे. लाल तिखट, मीठ, हळद, थोडीशी कांदापात टाकली आणि 2 चमचे तीळ टाकलेत. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं पाणी टाका किंवा तेल टाका मिक्स होण्यासाठी, म्हणजे थोडं बाइंडिंग व्हायला पाहिजे. जसं आपण आलू पराठ्यामध्ये बटाटे भरतो त्याच प्रकारे थोडासा गोळा होण्यासाठी आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी नका टाकू, नाहीतर पातळ होईल आणि पराठे फुटतील. जसं आपण बटाटे भरतो पराठ्यामध्ये त्याच प्रकारे गोळा तयार व्हायला हवा, इतकंच आपल्याला घट्टसर बनवायचं आहे. हे पहा, तुम्ही याच्यामध्येही कोथिंबीर किंवा पालक, मेथी बारीक कट करून टाकू शकता, कांदा. आता हे सारण ह्याच्यामध्ये भरून आपल्याला हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे आणि असं गोल करत राहा, म्हणजे काठापर्यंत छान सारण पसरेल. हा पराठा कसाही लाटला तरी फुटत नाही, अगदी छान सारण बसतं. आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे. वरतून थोडेसे मी तीळ टाकून घेतलेत. पटकन बनतो रात्रीचं जेवणासाठी. जर आपल्याला काही सुचत नसेल कुठल्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत, दह्याच्या चटणीसोबत खायला खमंग लागतो. नक्की ट्राय करून बघा. आता दोन्ही साईडने आपल्याला खमंग भाजायचं आहे. हा पराठा फुटत नाही आणि फुगतोही खूप छान. मी बटर लावलं आहे, तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता. आता दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी बटर लावलं आहे. हा आपोआप छान पराठा फुगून वर आला आहे. हे पहा, जेव्हा आपल्याला काही सुचत नसेल किंवा मुलांनाही थोडंसं चटपटीत आणि वेगळं काही खायचं असेल तर हा पराठा पटकन बनतो आणि खायलाही खमंग लागतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खमंग आणि खुसखुशीत असा दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर आपला पराठा रेडी आहे. थँक्यू.